आपण पाहतोय मधुकर पिचड यांना आता अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेत। एक मोठा जनसमुदाय या ठिकाणी शासकीय इतमामात त्यांच्यावर सध्या अंत्यसंस्कार होत आहेत। पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मधुकर पिचड यांची कारकीर्द खूप मोठी राहिलेली आहे। भाजपसाठी त्यांनी अहोरात्र कामही केलेलं आहे। 1991 मध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि त्यानंतर डेअरी विकास, पशुपालन आणि मत्स्यपालन मंत्रालयाची जबाबदारी देखील त्यांच्यावर देण्यात आली। 1995 साली ते पुन्हा चौथ्यांदा आमदार झाले आणि पुन्हा एकदा आदिवासी विकास मंत्रीही झाले। आदिवासींसाठी लढणारा नेता अशी मधुकर पिचड यांची ओळख। तब्बल 7 वेळा आमदार राहिलेला नेता म्हणून देखील त्यांची ओळख आहे। 1972 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी सुरुवात केली। 2004 पर्यंत सक्रिय राजकारणात ते होते, मात्र त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी ते राजकारणात आल्यानंतर मात्र त्यांनी राजकारणापासून ते अलिप्त राहिले। 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा त्यांना झटका आला आणि त्यानंतर तब्बल दीड महिना त्यांच्यावर उपचार सुरू होते। अखेर काल त्यांची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली। सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली काल वाहण्यात आली। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आज आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी देखील गर्दी केली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी पोहोचलेत, तर दिलीप वळसे पाटीलही अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले आहेत। तर मधुकर पिचड यांचा अल्पपरिचय आपण पाहतोय। 1980 पासून 2009 पर्यंत सलग 7 वेळा ते आमदार म्हणून होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती। तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप असा पिचड यांचा हा राजकीय प्रवास। महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी BA केलं आणि LLBचं शिक्षण घेतलं। अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून 1972ला त्यांची निवड झाली। 1972 ते 1980 पंचायत समितीवर सभापती म्हणून त्यांची निवड झाली।